नमस्कार. युद्ध सगळं संपलं असतं आणि सगळेजण राजमहालामध्ये बसलेलं असतं. प्रभू श्रीराम खूप खुश होऊन आपल्या सेवेकरांना युद्ध जिंकलं म्हणून काहीतरी उपहार देत असतात. सीतामाई त्यांच्या जवळच बसलेल्या असतात. मग सगळ्यांना काही ना काही उपहार दिले गेलं असतात. खूप मौल्यवान उपहार प्रत्येकाला मिळत असतात. खुश असतात सगळेजण. आनंदाचा सोहळा साजरा होत असतो. हनुमान मात्र तिथेच बसलेले असतात, पण त्यांना काही मिळत नाही. मग जसं भगवंत ठरवतील तसं ते काही मागत पण नाही. शेवटी हनुमंतांचा नंबर लागतो. सीतामाई आपल्या गळातील अत्यंत मौल्यवान हार त्यांना अर्पण करतात. हनुमंत ते घेतात. जसं हनुमंत घेतात तसं ते काढतात आणि जवळून निरखून पाहतात. मग ते बाहेर जातात. दातानं फोडण्याचा प्रयत्न करतात, पण ते मणी फुटत नाही. जय श्रीराम म्हणतात आणि एक एक मोती फोडायला लागतात. असं करत 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 सगळी माळ फोडतात. मग कोणीतरी सेवक प्रभूंना आणि मातांना जाऊन सांगतात, हनुमंतांना काय झाले कोणास ठाऊक, तुम्ही दिलेली मौल्यवान हार ते अक्षरशः फोडून टाकताय. मग प्रभू म्हणतात, ठीक आहे, काही बोलू नका, होऊन दे त्यांचं. भगवंत रुष्ट मनाने येतात आणि प्रभूंच्या चरणी बसतात. प्रभू म्हणतात, हनुमंता काय आवडलेली दिसत नाही वाटतं तुला ही माळ? हनुमान म्हणतात, प्रभू मला त्या माळेमध्ये तुमचं दर्शनच झालं नाही. मग इतर मंत्री सेवेकरी विचारतात, अरे मग राम आहे तरी कुठं? ते म्हणतात, राम हृदयात असतो. सगळेजणच प्रश्न करायला लागतात हनुमंतांना, अरे मग राम समोरच बसलेत ना? हनुमान म्हणतात, नाही, ते सगळीकडे आहेत, चराचरात आहेत. मग सगळीकडे आहेत तर मग तुझ्या आतमध्ये पण असायला पाहिजेत. हनुमंत म्हणतात, हो, माझ्या आतमध्ये पण आहेत. मग सगळेजण म्हणतात, दाखव बघू. असं ऐकल्या कोणत्याही क्षणाचा विलंब न करता हनुमंत आपल्या छातीला चिरडून दोन्ही हाताने ओढतात आणि तिथेच प्रभू राम आणि सीतामाई यांचं दर्शन सगळ्यांना होतं. असा तो भक्त शिरोमणी भगवान श्री हनुमंत यांना अनंत कोटी नमन. असा भक्त होणे नाही. ओम गुरुदेव.